नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. गुढी पुस्तकाची गुढी विचारांची या संकल्पनेनं प्रेरित होऊन हुंदळेवाडी तालुका चंदगड येथील प्राध्यापक श्री रवींद्र बाबूराव पाटील व प्राथमिक शिक्षिका सौ सुजाता रवींद्र पाटील या दाम्पत्यानं आज गुढीपाडवा सण उत्सवात पुस्तकांची गुढी उभा करून साजरा केला. सलग 5 वर्षापासून ते घरासमोर पुस्तकांची गुढी उभी करून वाचन विषय संदेश समाजासमोर आणतायत. जवळपास 100 पेक्षा जास्त पुस्तके एकत्रित करून पुस्तकांची गुढी उभारण्यात आली. पुस्तकं वाचल्यामुळे आपली ज्ञानसंपदा वाढते, विविध विषयांची माहिती मिळते आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो. पुस्तकं ही माणसाची खरी आणि निस्वार्थी मित्र असतात. ती कधी आपल्याला चुकीचा मार्ग दाखवत नाहीत, उलट योग्य दिशेने मार्गदर्शन करतात. पुस्तकांची मैत्री केल्यामुळे माणसाच्या विचारांना विस्तार मिळतो आणि ज्ञानाची नवी दारं उघडतात. आज मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती लयाला गेलेली दिसते. बहुतांश तरुण पिढी इंटरनेट, व्हॉट्सअपच्या विळख्यात अडकलेली आहे. वाचन खूप कमी झालंय. व्यक्तींमधील संवाद हरवलेत. तरुणांमध्ये एकटेपणा वाढलाय. नैराश्यरूपी शत्रू चितावणी देतोय. अशा अवस्थेत पुस्तकांची तरुणांनी मैत्री करायला हवी. पुस्तकं वाचनातून ज्ञान समृद्ध होईल. ग्रंथ हेच गुरु आहेत आणि भविष्यातील भारताचं स्वप्न पाहताना ज्ञानरूपी शिक्षणाला खूप महत्त्वाचं स्थान असणार आहे. तरुणांनी पुस्तकांची घट्ट मैत्री करावी, वाचन वाढवावं, ज्ञानसमृद्ध व्हावं, ज्ञानदान करावं, घरातील भावी पिढीला अभ्यासाची, शिक्षणाची आवड निर्माण करावी अशा स्वरूपाचे संदेश देत गावातील शाळकरी मुलांना, तरुण वर्गाला वाचनाची सवय लागावी यासाठी गुढीपाडव्यानिमित्त महाराणी ताराबाई यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त महाराणी ताराबाईंच्या कार्यकर्तृत्वावर आधारित पुस्तकांचं वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गुढीपाडवा सण साजरा करत समाज जागृतीचं कार्य या दाम्पत्याने केलं. हे बाब नक्कीच कौतुकास्पद. प्राध्यापक रवींद्र पाटील हे कमला कॉलेज कोल्हापूर इथं व पत्नी सौ सुजाता पाटील मराठी विद्या मंदिर किनी तालुका चंदगड इथं शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आई सौ सविता पाटील व वडील श्री बाबूराव पाटील यांच्या प्रेरणेतून सदर उपक्रम राबवण्यात आला. पाटील यांचे जवळपास सर्व कुटुंबीय शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून नाविन्यपूर्ण उपक्रमशील कुटुंब म्हणून त्यांची ओळख आहे. सोशल मीडिया मनोरंजनासाठी चांगला असतो, पण तो आपल्या आयुष्यावर ताबा मिळवत असेल तर सावध होणं गरजेचं आहे. योग्य प्रमाणात वापर केला तरच तो आपल्यासाठी फायदेशीर ठरतो. सोशल मीडिया, इंटरनेटचा अतिवापर टाळून पुस्तकांशी मैत्री केल्यास नक्कीच व्यक्ती व समाजाची प्रगती होऊ शकेल असं मत यावेळी प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी व्यक्त केलं.